कॉर्टिसॉल कसा मॅनेज कराल भाग 3. आज मी मल्टीटास्किंगवर बोलते आहे, कारण मल्टीटास्किंग हे आपण आत्ता खूप करत आलेलो आहे. जसं जीवन चॅलेंजिंग जास्त आहे किंवा चॅलेंजेस जास्त वाढत आहेत, आजचं यूथ म्हणजे आजचे जे युवा पिढी आहे त्यांच्यासाठी मॅनेज करणं सगळ्याच गोष्टी, नोकरी खूप कठीण झालेलं आहे, म्हणून ते मल्टीटास्किंग करतात. त्याच्यामुळे कॉर्टिसॉलला आमंत्रण मिळतं. मल्टीटास्किंग खरं नाही केलं पाहिजे. एकाहून अधिक कामं नाही केली पाहिजेत. ब्रेनला, आपल्या मेंदूला ते समजत नाही की मी नक्की काय करतोय, मी नक्की काय प्रोसेस करतोय. कारण मेंदूचं जे घडण आहे ती फक्त अशी आहे की इन्फॉर्मेशन आली आहे, ती इन्फॉर्मेशन उपयोगाची किती आहे ते त्याला प्रोसेस करणं, मेमराईज करणं, हे सगळं त्याचं काम आहे. आपण एकूण अधिक कामं एका वेळेसच केली तर त्याचा गोंधळ खूप होतो. आणि जेव्हा मेंदू गोंधळात असतो तो स्ट्रेस म्हणून त्याला असं वाटतं की आपल्याला शरीरावरती झालेला अटॅक आहे. तो वाचवायच्या दृष्टीने कॉर्टिसॉलला ॲक्टिवेट करतो. सो मल्टीटास्किंग थांबवा. एका वेळेस एकच काम करा. मल्टी स्क्रीन, स्वयंपाक करताना पण एकीकडे फोडणी करतो, एकीकडे आपण कढईचं तापत ठेवले, कांदा चिरतोय. नाही, एका वेळेस एकच काम करा आणि जीवन सुखद करा.